पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले। अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंबा, फुलं यासह उन्हाळी बाजरीच्या पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे। तर याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गेले 1 तासापासून जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे। या वादळी वाऱ्यातील पावसामुळे या ठिकाणची उभी पिकं जी आहेत ती त्या पिकांचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या भागामध्ये या सीझनला कांद्याचं पीक असेल, फुल शेती असेल किंवा द्राक्षाच्या बागांची तोडणी ही अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे आता जो पाऊस 1 तासापासून या ठिकाणी सुरू आहे, या पावसामुळे या भागात असणाऱ्या फुल शेतीचं मोठं नुकसान होणार आहे। या फुल शेतीबरोबरच जी कांद्याची शेती या ठिकाणी काढणीसाठी आली आहे त्या शेतीचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। द्राक्षाच्या बागांची तोडणी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आली आहे, त्या तोडणी झालेल्या बागांचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ह्या हंगामामध्ये उन्हाळी बाजरीचं पीक केलं जातं। या वादळी वाऱ्यासह उन्हाळी बाजरीच्या पिकाचंही नुकसान होणार आहे। अक्षरशः बाजरीचं पीक झोपलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर कांद्याचं पीक जे आहे, काढलेल्या कांद्याच्या पिकाचा या पावसामुळे मोठं नुकसान होणार आहे। कांद्याची जे झाडं आहेत त्याच्या कोंबात पाणी साचल्यामुळे सड होण्याची भीती आहे। त्याचबरोबर काढलेला कांदा एकीकडे उन्हाची ताप पडली आहे आणि या तापीतच आता पाऊस पडल्यामुळे हा कांदाही जमिनीत सडण्याची भीती निर्माण झाली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे।